आणि आता एक वेगळी बातमी। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी 2026 या पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूरचं कनेक्शन समोर आलंय। या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर इथल्या आलोक नावाच्या एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित केलंय। आलोक हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असू शकतो, या दृष्टीने सध्या सीबीआयचं पथक तपास करतं। या आलोकनंच किमान 1000 विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नागपूरच्या आलोक नावाच्या व्यक्तीच्या भोवती सीबीआयचा तपास जो आहे तो आता केंद्रित झाला आहे। या आलोक नावाच्या व्यक्तीनं जवळपास 1000 विद्यार्थ्यांना पालकांना पेपर विकल्याची माहिती सीबीआयच्या तपासात पुढे आली आहे। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातलं हे सीबीआयचं जे ऑफिस आहे हे मध्य भारतातलं अत्यंत महत्त्वाचं केंद्र सीबीआयच्या एकंदरीत हालचाली ज्या सीबीआयच्या वतीने केल्या जातात आणि तपास केला जातो त्या संदर्भात हे महत्त्वाचं केंद्र आहे। आणि याच सीबीआयच्या ऑफिसमध्ये आता तपास जो आहे तो इथूनच पूर्ण या आसपास जो तपास केला जातोय नागपूर चंद्रपूर तो आता इथूनच संपूर्णपणे त्याचे सूत्र जे आहे ते हलवले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर ज्याला अटक झालेली आहे आणि सीबीआयनं त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाकडून मिळालेले आहे। त्यामध्ये या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर याच्या संपर्कात हा आलोक नावाचा व्यक्ती होता आणि या आलोक नावाच्या व्यक्तीनं 1000 विद्यार्थ्यांना पेपर जे आहे ते विकले। प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न येणार होते नीटच्या ते सगळे इथूनच या आलोक नावाच्या व्यक्तीनं दिले आणि त्यासाठी 25,000 रुपयापासून ते 5 लाख रुपये 10 लाख रुपयापर्यंत पैसे जे आहे ते आलोकनं घेतले। धक्कादायक म्हणजे काही पैसे जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आणि कुठून 25,000 रुपये पेमेंट जे आहे ते घेतलं। अश्विनी कदम नावाच्या एका महिलेच्या अकाउंटमधून 25,000 रुपये ऑनलाईन पेमेंट झालं होतं आणि आलोकने त्यांना 15 दिवस पुण्यात थांबवून ठेवलं होतं, नंतर पेपर दिला अशी माहिती ही तपासात पुढे आली आहे। त्यामुळे हा आलोक नावाचा व्यक्ती हा कोण आहे आणि या आलोक नावाच्या व्यक्तीनं किती माया कमवली या संपूर्ण प्रकरणात हे सगळं आता तपास जो आहे तो नागपूरच्या या सीबीआय ऑफिसमधूनच सुरू आहे। त्यामुळे या संपूर्ण तपास पथकाचे प्रमुख हे नांदेड पुणे असा तपास करताय। आता यात नागपूरचा सुद्धा समावेश झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।